नमस्कार. आज आपण एका अत्यंत गंभीर आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. लोकशाही एका दिवसात मरत नाही. रस्त्यावर टँक आले म्हणूनच ती संपत नाही किंवा एखादं संविधान जाळलं म्हणूनच नाही. लोकशाही हळूहळू कमकुवत होते जेव्हा तिचे स्तंभ आतून पोकळ होऊ लागतात. आजच्या या विश्लेषणात आपण याच अदृश्य संरचनेचं आणि ती कशी डळमळीत होते या प्रक्रियेचं सखोल डिकोडिंग करणार आहोत. बऱ्याचदा आपला असा समज असतो की लोकशाही संपण्याची प्रक्रिया खूप अचानक आणि उघड असते. पण खरं सांगू, वस्तुस्थिती तशी अजिबात नसते. जेव्हा प्रश्न विचारणारे घाबरतात, जेव्हा संस्था व्यक्तींपेक्षा लहान वाटू लागतात आणि जेव्हा नागरिकांचा व्यवस्थेवरचा विश्वास हळूहळू तुटतो, तेव्हा खऱ्या अर्थाने धोका सुरू होतो. हा एक अतिशय संथ पण अत्यंत धोकादायक प्रवास आहे. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या विश्लेषणात आपण 4 मुख्य गोष्टी समजून घेणार आहोत. 1 म्हणजे लोकशाहीचे खरे स्तंभ कोणते. 2 या संस्था नेमक्या कशा कमकुवत होतात. 3 याचा सामान्य माणसावर काय परिणाम होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी यावर उपाय काय आहेत. सर्वात आधी पाहूया भाग 1, लोकशाहीचे खरे स्तंभ. बघा, लोकशाही म्हणजे फक्त 5 वर्षातून एकदा जाऊन मतदान करणं हा खूप मोठा गैरसमज आहे. तो आपण दूर करणं गरजेचं आहे, कारण मतदान ही तर फक्त एक सुरुवात असते. मग खरी लोकशाही कशावर उभी असते. ती उभी असते काही अत्यंत महत्त्वाच्या संस्थांवर. आपली न्यायपालिका, निवडणूक आयोग, एक स्वतंत्र मीडिया, संसद, विविध संवैधानिक संस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण, म्हणजे जागरूक नागरिक. हे सगळे घटक एकत्र येतात आणि सत्तेला एक मर्यादा घालतात. कारण लोकशाहीचा अर्थ फक्त सरकार बनवणं नसून त्या सत्तेला जनतेप्रती उत्तरदायी ठेवणं हा आहे. यापैकी एकही स्तंभ डळमळीत झाला ना की संपूर्ण इमारतीचा तोल जातो. आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या संस्था कमकुवत कशा होतात. या काही एका रात्रीत कोसळत नाहीत, तर त्या अतिशय पद्धतशीरपणे कमकुवत केल्या जातात. याचे 5 मुख्य इशारे आता आपण पाहूया. यातलं पहिलं लक्षण म्हणजे जेव्हा व्यक्तिपूजा ही संस्थांपेक्षा मोठी होऊ लागते. कोणत्याही मजबूत लोकशाहीत नेहमी नियम सर्वोच्च असतात, पण जेव्हा एखादी व्यक्ती, एखादा राजकीय पक्ष किंवा एखादा नेता या संस्थांपेक्षाही मोठा वाटू लागतो, तेव्हा समजावं की धोक्याची घंटा वाजली आहे. नियमांची जागा जेव्हा व्यक्तीची प्रतिमा घेते, तेव्हा संस्थांची स्वायत्तता संपुष्टात येते आणि हे लोकशाहीसाठी खूप घातक ठरू शकतं. दुसरं गंभीर लक्षण म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांना थेट देशद्रोही किंवा अँटी नॅशनल ठरवणं. लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करणं म्हणजे काही देशाशी शत्रुत्व नसतं. पण जेव्हा पत्रकार, विद्यार्थी, कार्यकर्ते किंवा अगदी सामान्य नागरिक प्रशासनाला साधे प्रश्न विचारतात आणि त्यांनाच राज्याचे शत्रू ठरवलं जातं, तेव्हा समाजात एक प्रकारची भीती निर्माण होते. ही भीती नागरिकांना गप्प करते आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणारी साखळीच मोडून काढते. तिसरं लक्षण माध्यमांशी जोडलेलं आहे. मीडिया म्हणजे काय, तर तो लोकशाहीचा आरसा आहे. जर हा मीडिया सतत दबावाखाली असेल आणि फक्त सत्तेचीच भाषा बोलू लागला तर आरसा तुटल्यासारखंच आहे ना. आणि आरसाच तुटला तर समाज स्वतःचा खरा चेहरा कसा पाहणार. लोकांपर्यंत सत्य पोचतच नाही. माध्यमांचं स्वातंत्र्य गमावणं म्हणजे कोणत्याही लोकशाहीचा खूप मोठा पराभव आहे. चौथं लक्षण म्हणजे संस्थांचं राजकीय हत्यार म्हणून वापर होत असल्याची भावना. जेव्हा तपास यंत्रणा, कायदेशीर संस्था किंवा प्रशासकीय यंत्रणा यांचा वापर प्रामुख्याने विरोधी पक्षांना किंवा टीकाकारांना टार्गेट करण्यासाठी होत असल्याचा लोकांचा समज होतो, तेव्हा काय होतं, लोकांचा या संस्थांवरचा उरलासुरला विश्वासच उडून जातो. संस्थांवरचा विश्वास हीच लोकशाहीची खरी ताकद असते आणि तोच जर ढासळला तर पायाच कमकुवत होतो. आणि 5वं लक्षण, संसद आणि चर्चेचं कमकुवत होणं. बघा, संसद म्हणजे फक्त बहुमताच्या जोरावर कायदे पास करण्याची जागा नाहीये. ती वादविवादाची, विचारमंथनाची आणि सरकारला धारेवर धरण्याची जागा आहे. पण जेव्हा संसदेत चर्चा कमी आणि फक्त घोषणाबाजी किंवा गोंधळ जास्त होऊ लागतो, तेव्हा लोकशाहीचा आत्माच हरवून जातो. संवादाशिवाय कसली आलीये लोकशाही. आता भाग 3. हे सगळं ऐकायला कदाचित तांत्रिक वाटेल, पण जेव्हा ह्या संस्था कमकुवत होतात ना, तेव्हा त्याची सर्वात मोठी किंमत कुणाला चुकवावी लागते माहितीये? एका सामान्य माणसाला. हे असं का होतं ते समजून घ्या. श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांकडे अनेक पर्याय असतात. त्यांचे वरपर्यंत संपर्क असतात, त्यांच्याकडे सत्ता असते. पण एका गरीब आणि सामान्य माणसाकडे स्वतःच्या संरक्षणासाठी काय असतं? फक्त आणि फक्त याच संस्था. जेव्हा न्यायालये कमकुवत होतात, मीडिया शांत बसतो आणि प्रशासन पक्षपाती वागू लागतं, तेव्हा हा सामान्य नागरिक पूर्णपणे एकटा आणि हतबल पडतो. त्याला दाद मागायला दुसरी जागा सुरत नाही. भाग 4. लोकशाही वाचवण्यासाठी उपाय. आता हे सगळं ऐकून निराश व्हायचं अजिबात कारण नाहीये.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी यावर उपाय नक्कीच आहेत. आपण आता एक सकारात्मक आणि कृती आधारित आराखडा पाहूया. लोकशाही वाचवण्याची पहिली 3 पावलं पाहू. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे संस्थांची स्वायत्तता. न्यायपालिका, निवडणूक आयोग किंवा तपास यंत्रणा यांना राजकीय दबावापासून पूर्णपणे मुक्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे संसदेत खरी चर्चा घडवून आणणं. महत्त्वाचे कायदे घाईघाईत नाही तर सखोल चर्चेनंतरच झाले पाहिजेत. लोकशाही डिबेट ही कमजोरी नसते, ती ताकद असते. आणि तिसरं पाऊल स्वतंत्र पत्रकारितेला संरक्षण देणं. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम वाचला पाहिजे, कारण प्रश्न विचारणारा पत्रकार हा लोकशाहीचा शत्रू नसून तो तिचा सुरक्षा रक्षक असतो. पुढची 2 पावलं आपल्याशी म्हणजेच नागरिकांशी संबंधित आहेत. चौथं पाऊल सांगतं की आपण अंधभक्ती टाळली पाहिजे. कोणताही नेता संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही. राजकीय समर्थन नक्की करा, पण जिथे गरज असेल तिथे प्रश्न विचारायला अजिबात मागे हटू नका. आणि 5वं पाऊल म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी किंवा घटनात्मक साक्षरता वाढवणे. जोवर आपल्याला आपले हक्क आणि संस्थांचं महत्त्व समजत नाही तोवर आपण त्यांच्या रक्षणासाठी उभे राहू शकत नाही. एक जागरूक नागरिक हीच लोकशाहीची खरी आणि अभेद्य सुरक्षा आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप करताना हा विचार नक्की लक्षात ठेवा. लोकशाही केवळ निवडणुकीच्या आकड्यांनी जिवंत राहत नाही. ती तेव्हाच श्वास घेते जेव्हा पत्रकार निर्भयपणे लिहू शकतात, न्यायालये कोणत्याही दबावाविना न्याय देऊ शकतात, संसदेत खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा देशातले नागरिक प्रश्न विचारायला घाबरत नाहीत. जर या संस्था कमकुवत झाल्या तर बाहेरून कदाचित सत्ता मजबूत दिसेल, पण देश आतून तुटायला सुरुवात होईल. आता हे विश्लेषण थांबवण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. तुमच्या मते आज लोकशाहीसमोर सर्वात मोठा धोका कोणता आहे? भीतीचं राजकारण, कमकुवत मीडिया, संस्थांवर वाढत असलेला दबाव की नागरिकांचा कमी होत चाललेला सहभाग? यावर नक्की विचार करा आणि तुमचं मत नक्की सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल आणि यात